बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला होता। या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने दिला असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांची नावं कायम राहणार आहेत। औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं होतं। मात्र काही नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला होता। या संदर्भात हस्तक्षेप करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिलेला आहे, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्यास काही अर्थकारण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलंय। नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिलेला आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। तसंच नामांतर झाल्यानंतर काही नागरिकांचं समर्थन तर काही नागरिकांचा विरोध होणारच आहे, त्यामुळे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय। अलाहाबाद आणि औरंगाबाद हे दोन्ही प्रकरणं सारखी नसल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार सध्या आपल्याच सरकारवर नाराज झालेत। त्यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून आपला पक्ष सरकारमध्ये सहभागी असल्याची आठवण करून देत त्यांना आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिलाय। त्याचं झालं असं की टोयोटा किर्लोस्कर आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात कार निर्मिती प्रकल्पासाठी नुकताच एक सामंजस्य करार झाला, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं नाही। त्यामुळे पवार संतप्त झाले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारमधील घटक पक्ष असल्याची आठवणही त्यांना करून दिली। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनाही बोलवण्यात आलं नव्हतं। फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार सामंजस्य कराराचा कार्यक्रम मलबार हिल स्थित सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आला होता। अजित पवार आणि उदय सामंत हे दोन्ही नेते स्वतःच या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार हा समारंभ सुरू झाला तेव्हा अजित पवार आणि उदय सामंत हे उद्योग विभागाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेत होते। तेव्हा या बैठकीला उद्योग विभागाचे काही मोठे अधिकारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी गैरहजर होते। अजित पवारांनी यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या गैरहजेरीचं कारण विचारलं। त्यावर विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांशी वरिष्ठ अधिकारी सह्याद्री अतिथीगृहावर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमाला गेल्याचं सांगितलं। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वेश बदलून दिल्लीला गेल्याप्रकरणी विरोधकांकडून सातत्यानं टीका केली जाते। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही अजितदादांवर नटसम्राट बहुरूपी म्हणून टीका केली होती। मात्र त्यांच्या याच टीकेला आता अजितदादांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। सकाळचा भोंगा येतो, आरोप करतो, मात्र माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं अजित पवार यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मी सत्यानाट्यवेळी वेश बदलून दिल्लीला जात होतो असं म्हटलं होतं। तापले होते, त्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं। त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले। मी लपून वेश बदलून गेलो असेल तर संसदेनं तपासावे असं ते म्हणालेत। तसंच विरोधकांकडून फेक नरेटिव्ह सेट केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही, मात्र वेगवेगळ्या बातम्या पेरून आमची बदनामी केली जाते, फेक नरेटिव्ह तयार केलं जात आहे। आमच्या चांगल्या योजना येत असल्यानं विरोधक हादरले आहेत, त्यामुळे त्यांनी असे उद्योग चालवलेत। मी वेशभूषा बदलून दिल्लीला गेलो हे साफ खोटं आहे। मला कुठं जायचं असेल तर उघडपणे जाईल, मला घाबरण्याची गरज नाही। वेषांतराचा आरोप खरं ठरेल तर राजकारण सोडून देईल असं अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलंय।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांच्या वतीनं कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसंच जळगाव रोडवरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी पोलीस भरती ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्यात रजाकारी सुरू आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. पोलीस आयुक्तांचे घरचे राज्य आहे का? हा 2,500 विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात त्यांच्या हस्ते महिलांसाठी विविध योजनांचं प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मात्र त्यांच्या या दौऱ्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्यात येत आहे. जळगाव रोडवरील 10 किलोमीटर परिसरातील वाहतूक यामुळे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना 40 किलोमीटर जास्तीचा फेरा पडणार आहे. त्यातच आता पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना ऐनवेळी भरती रद्द करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा आधीच ठरलेला असताना ऐनवेळी विद्यार्थ्यांना हा निरोप का देण्यात आला असा प्रश्न उपस्थित होतोय. राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे उद्या काय घडेल हे राजकारणात कधीही सांगता येत नाही. पण मी इथंच आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर पूर्णविराम लावलाय. दरम्यान भाजप नेत्यांकडून संभाव्य राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या चर्चांमध्ये अन्य काही नावांबरोबरच देवेंद्र फडणवीस यांचंही नाव प्रामुख्यानं घेतलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारण सक्रिय केलं जाईल असं बोललं जात होतं. यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की राजकारणात अनिश्चितता आहे. त्यामुळे उद्या काय होणार हे कुणाला माहिती नाही. तुम्हाला काय पाहायला मिळणार? 2019 मध्ये तुम्ही काय विचार केला होता आणि काय दिसलं? 2022 मध्ये काय दिसलं? 2022च्या शेवटी काय पाहायला मिळालं? तुम्ही कोणत्या अनुषंगानं प्रश्न विचारत आहात हे मला समजलं आहे. पण मी त्यावर एकच सांगेल, मी इथंच आहे असं म्हणत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता निर्माण झाली आहे, ती कशी दूर होईल असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही माध्यमे यासाठी जबाबदार आहात. रोज सकाळी 9 वाजता एक चेहरा तुम्ही दाखवता, तिथून सगळी कटुता सुरू होते. त्यानंतर मग दिवसभर तेच सुरू राहतं. तुम्ही तो चेहरा दाखवणं बंद करा. 8 दिवसात महाराष्ट्रातल्या राजकारणातील कटुता दूर होईल असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यांचा इशारा संजय राऊत यांच्याकडे होता हे उघड आहे. मात्र त्यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून लोकशाही मार्गाने राजकारण अपेक्षित आहे. पण त्यांनी सध्या घरफोडीचा धंदा सुरू केलाय. ते 82 वर्षाचे असले तरी हीच त्यांची रणनीती राहिली आहे. आम्ही त्यांच्याकडूनच फोडाफोडीचं राजकारण शिकलो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री धर्मराव आबा अंतराम यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शरद पवार यांचा पक्ष धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतायत. या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवारांवर उपरोक्त टीका केली आहे. ते म्हणाले की माझ्या विरोधात माझी मुलगी भाग्यश्रीला उमेदवारी मिळण्याविषयी संभ्रमावस्था आहे. विशेषतः ती आपल्या वडिलांना आव्हान देईल का हाही प्रश्न आहे. माझी यंदा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, पण लोकांच्या आग्रहास्तव मी ही शेवटची निवडणूक लढवणार आहे. आत्राम यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की शरद पवार सध्या 82 वर्षाचे आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच कुणाला पाडायचं आणि पक्ष कसा फोडायचा हेच धोरण राबवलं. आम्ही फोडाफोडीचं राजकारण त्यांच्याकडूनच शिकलो. आताही त्यांनी घरफोडीचा जो कार्यक्रम सुरू केलाय ते आता नेत्यांची घरं फोडतायत. त्यांच्याकडून हे नाही तर लोकशाही मार्गाने राजकारण करणं अपेक्षित आहे. घरफोडी करून त्यांना काहीच निष्पन्न होणार नाही. ज्यांना कुणाला आपल्या वडिलांविरोधात उभं राहायचं आहे त्यांचा मार्ग मोकळा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला मोठा दिलासा मिळालाय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषित करण्यात आलेल्या या योजनेचा महायुती सरकारला मोठा लाभ होईल असा दावा केला जातोय। अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचं अर्थसहाय्य केलं जाणार आहे। राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी या योजनेची व्याप्ती आणखी वाढवत लाभार्थ्यांना 3 गॅस मोफत भरून देण्याचा निर्णय घेतला होता। या पार्श्वभूमीवर या योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। यामुळे ही योजना कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात होती, पण कोर्टाने या योजनेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानं सरकारला दिलासा मिळालाय। नवी मुंबईतील एका सीएने या योजनेला हायकोर्टात याचिका दाखल केली होती। लाडकी बहीण योजना ही करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे। विधानसभा निवडणुकीला अवघे 2 महिने शिल्लक असताना सरकारने ही योजना जाहीर केली, त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडेल। विशेषतः या योजनेचा 14 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता देण्यात येणार असल्यामुळे या योजनेला तत्काळ स्थगिती द्या अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती, पण न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने याचिकाकर्त्याची योजनेला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली। आता येत्या मंगळवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अपमानजनक विधान केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती। आता या प्रकरणाने चांगलेच राजकीय वळण घेतलंय। या प्रकरणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राज्यात गुंडगिरीचे सरकार असून या गुंडांचे दिल्ली आणि गुजरातमधून नियंत्रण होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। तर महाविकास आघाडीचं असं वक्तव्य म्हणजे शाहू महाराजांच्या राजघराण्याचा अपमान असल्याचं शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलंय। एकंदरीत या प्रकरणावरून आता चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहेत। राज्यात घटनाबाह्य सरकार असून गुंडगिरीला पोसणारे सरकार असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांवर हल्ला झाला होता। अशा दोन्ही आमदारांवर जर हल्ले होत असतील आणि त्या हल्ल्याला सरकारचे समर्थन असेल तर या राज्यांमध्ये घटनाबाह्य सरकार तर आहेच, पण ते गुंडगिरीला पोसणारे सरकार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। राज्यातील गुंडगिरीचं नियंत्रण हे दिल्ली आणि गुजरातमधून होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी एकेरी शब्दांमध्ये बोलणं हा राजघराण्याचा अपमान आहे। महाराजांच्या राजघराण्याचा उपयोग हा राजकारणासाठी करायचा आणि आपली जागा निवडून आल्यानंतर त्यांना दूर करायचं हे इतिहासात पहिल्यांदा घडलेलं नाही। याआधी देखील अनेकदा असं घडलंय। केवळ आपल्या मतदारसंघातील मुस्लिम समाज आपल्यासोबत राहावा यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ते स्टेटमेंट होतं। मात्र अशा प्रकारच्या स्टेटमेंटचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करत असल्याचं शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय।